आंबेडकरवादी चळवळ आहे त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो आणि त्या पद्धतीने केले. म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है असा महत्वाचा मुद्दा चोरला. आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करतायत. तो कुठला आहे? ईव्हीएमचा. कारण ईव्हीएमचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता सोपं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला आपण मतदान करता का? एका वेळेस किती मतदान करता? दादा तुम्ही किती मतदान करता? ताई तुम्ही किती मतदान करता? आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते किती मतदान करतात? एक. बरोबर. आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत, कोण आहेत? ते किती मतदान करतात? एक. आणि एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो माहितीये का? तो किती मतदान करतो? एक. तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या की आपल्या इकडे उभे असलेले दादा, तिकडे मागे बसलेले असलेल्या ताई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते. ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद. आणि ही ताकद आपल्या दिली आहे फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. पण मित्रांनो, हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातनं मतदानाचा दिलेला अधिकार काढून घेतोय आणि ते आपण खपवून घेणार आहोत का? सोपा मुद्दा आहे. तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये 20 लोक आहेत. 20 लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस 200 मतांनी निवडून आला. गावात आहेत 20 मतं. तुम्हाला वाटणार नाही का गफलत झालीये? वाटणार नाही का गफलत झालीये? कुठेतरी गेम होतोय, कुठेतरी पाणी जास्त मुरतंय. वाटेल की नाही वाटणार? जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का? जर असंच होत राहिलं, लोकशाहीवरचा भरोसा उडला तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार आहात का? आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होऊनच गेले. मग किम जोंग उन मध्ये आणि नरेंद्र मोदी मध्ये काय फरक? हुकुमशाही येईल. जर कोणी मतदानच नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आली. आणि अशा पद्धतीचा एक षडयंत्र इकडे उभा राहायचा प्रयत्न होतो की आपण जाऊन किती मतं दिली तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे. आणि त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी भूमिका घेत राहील आणि या ईव्हीएमच्या लढ्यात लढत राहील. आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आपल्या बरोबर रणजित दादा आलेत, सरपंच मरकजवाडीचे. त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोर टू डोर प्रचार केलाय, घरोघरी गेलोय, मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहितीये. 1800 मतांचं गाव आहे. त्यांची गॅरंटी आहे, सगळ्यांची गॅरंटी आहे की 1800 पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे. पण ते तसं न होता अख्खं उलट येऊन 1500 मतं भाजपला पडतात. गावातल्या कोणाला पत्ता नाही, सरपंचाला पत्ता नाही, बूथवरच्या माणसाला पत्ता नाही, उमेदवाराला पत्ता नाही. पण त्याच्याहून महत्वाचं, मला खास करून मरकजवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला, प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चीटिंग केली आहे त्याच्यावरती आमचा भरोसा नाहीये, आमचा भरोसा नाहीये आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चीटिंग केली आहे. म्हणून मी तुम्हाला खुलं आव्हान देतो की मरकजवाडीमध्ये या आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन करून दाखवा. जसं आपल्या सरपंच साहेबांनी ही भूमिका घेतली तसं समोरनं एक तरी उत्तर आलं का? नाही. त्यांना उडवाउडवीची उत्तरं लावली. एवढंच नाही तर त्यांना म्हटलं की इकडे सुरक्षेचा तर भंग होऊ शकतो, फायरिंग होऊ शकते, सेक्शन 144 लावू, आम्ही बंद करू. आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूनी भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही आहोत मित्रांनो.
आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला आहे. ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे. आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसनी सगळ्यात पहिले 2004 मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा 2004 मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलोय. 12 डिसेंबर 2024 जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा 12 डिसेंबर 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचे, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे, तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये 76 लाख म्हणजे 75,90,000 एवढी मतं एक्स्ट्रा आहेत. ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा. आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना 3 प्रश्न विचारले. हे 3 प्रश्न महत्वाचे आहेत, आपण सर्वांनी समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो. त्यातला दुसरा प्रश्न असा होता की 5 ते 6च्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या. आणि त्याचा तिसरा प्रश्न होता, आपण सगळे वोटिंग करता, 6 नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं. तर इलेक्शन जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्या बूथ प्रमुखांनी 6 वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील. कारण टोकन वाटली तुम्हीच, मतदान घेतलं तुम्ही, आकडेवारी असणार तुमच्याकडे. तर हे 3 प्रश्नांची उत्तर द्या. मी परत 3 प्रश्न मांडतो. एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो, 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं आणि 6 वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले. जर ह्या 3 गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून ऍव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या 2 तासामध्ये जो गेम झालाय तो 75 लाखाच्या जवळपास आहे की नाही. पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणताही प्रकारचा माहितीच नाहीये, आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाहीये. आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शन होते, मतं होतात. मतं मोजण्याला आपण काय म्हणतो, मतमोजणी. आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन सालं बसवलंय कशासाठी, हाच प्रश्न पहिला येतो. तुम्ही गंमत समजून घ्या. आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो, पण काय मोजलंय ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. एवढंच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल. आणि त्यांनी जानेवारीमध्ये 16 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं. बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की आम्ही हा 3 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती. त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येतंय की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे. सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे. बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं, त्यांना ट्विट सुद्धा केलं, पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्याच्या पुढे जाऊन 20 फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत अहिरे दादा, चेतन दादा अहिरेंनी एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली. ती केस बाळासाहेब लढतायत. पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतन दादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण, त्याच्या पुढे जाऊन बघा की 7 जूनला
7 जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शनमध्ये चीटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये गफल. आता तुम्ही गंमत बघा, याच्या आधी बाळासाहेबांनी 2 केसेस लिहिलेत. चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खरगे साहेबांना पत्र लिहिले. ह्याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही. काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाहीये किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही. पण राहुल गांधी 7 जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शनमध्ये चीटिंग झाली आणि लगेच 2 आठवड्यानंतर 21 जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की 45 दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा, कोणताही एव्हिडन्स ठेवू नका. म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे, कुठल्या लेवलची चीटिंग चालू आहे. आपण इलेक्शन कमिशन वरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शन मध्ये चीटिंग केली, आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला एव्हिडन्स द्या. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणते की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका. म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चीटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणतंय की आम्ही चीटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करणार. आणि परत एकदा मी मीडिया समोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.